उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका महिलेच्या पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूचा धक्का पत्नीला सहन झाला नाही. त्याच धक्क्यात तिने 7व्या मजल्यावरून उडी घेऊन जीव दिला. या घटनेने परिसरात खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला आहे. या महिलेचे 30 नोव्हेंबरला लग्न झाले होते. सोमवारी ती पतीसोबत दिल्लीतील प्राणी संग्रहालयात फिरायला गेली होती. त्या ठिकाणी पतीच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र पतीला रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून पतीला मृत घोषित केले. संध्याकाळी उशिरा पतीचा मृतदेह घरी नेण्यात आला. परंतु पतीच्या अचानक निधनाने पत्नीला जबर धक्का बसला. तिने घरच्या 7व्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी घेतली. जखमी अवस्थेत पत्नीला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तिथे पत्नीची अवस्था पाहता दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिला हलवलं. त्या ठिकाणी उपचारावेळी पत्नीचा मृत्यू झाला. माहितीनुसार मृत अंजलीचे वय 22 वर्ष होते. तिच्या पतीचे वय 25 वर्ष इतके होते. अभिषेक प्रॉपर्टी डीलर होता. गाझियाबादच्या वैशाली येथे राहणाऱ्या अभिषेकचं मागच्या 30 नोव्हेंबरला दिल्लीतील कारवालीतल्या अंजलीसोबत लग्न झाले. मात्र लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच या दोघांचा दुर्दैवी अंत झाला.